मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. स्वराज्याची स्थापना करणारे, कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचलेले आणि लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, तर विश्ववंदनीय असा होता. शिवरायांच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीने त्या काळातील अनेकांचे विचार बदलले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज सुधारणेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना शिवरायांमध्ये एक महान क्रांतिकारक दिसले. म्हणूनच महात्मा फुलेंनी शिवरायांच्या क्रांती कार्याचा गौरव म्हणून 1000 ओळींचा कुळवाडी भूषण शिवछत्रपती हा पोवाडा लिहिला. या पोवाड्यातील प्रत्येक ओळ महात्मा फुलेंच्या शिवरायांविषयीच्या आदरभावाची प्रतीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महात्मा फुले यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कसे विश्ववंदनीय आदर्श राजे होते. शिवरायांच्या सामाजिक क्रांतीचे कोणते अंतरंग महात्मा फुले यांनी आपल्या लेखणीतून उलगडलेले आहे. महात्मा फुले यांनी शिवरायांच्या क्रांतिकारक कार्यावर असा खास प्रकाशझोत का टाकला. इसवी सन 1869 मध्ये महात्मा फुले यांनी 1000 ओळींचा कुळवाडी भूषण शिवछत्रपती हा ऐतिहासिक पोवाडा लिहिण्याचे कारण नेमके काय होते. फुलेंच्या दृष्टीने शिवरायांच्या कार्यातील कोणत्या गुणधर्मांनी समाज सुधारणेच्या लढ्यात प्रेरणा दिली. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल, शिवप्रेमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांचे विचार शिवछत्रपतींच्या क्षेत्रातील सामाजिक क्रांतीचे अंतरंग. मित्र हो, आज मितीला शिवछत्रपती एवढा बुद्धिमान, राजकीय आणि सामाजिक क्रांतिकारक, नीतिमान आणि युगप्रवर्तक राजा जगात झालेला नाही आणि भविष्यात होणे नाही. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया रोज शुक्रवार सूर्यास्ताच्या वेळी 6:31 आणि 24 सेकंदांनी म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी गडावर झाला आणि शिवछत्रपतींचा मृत्यू शके 1502 चैत्र शुद्ध 15 पौर्णिमा रोज शनिवार दिवसा दुपारी 2 वाजता म्हणजे 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावर झाला. शिवाजी राजांच्या जन्म मृत्यूच्या नोंदीवरून शिवछत्रपतींचे आयुष्य फक्त 50 वर्षे 1 महिना आणि 12 दिवसांचे होते. शिवछत्रपतींचा जन्म आणि मृत्यू देखील गडावर झाला याची नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शिवछत्रपतींच्या अल्प अशा आयुष्यातील प्रत्येक दिवसात घडलेल्या घटनांवर जरी लिहायचे म्हटले तर हजारो ग्रंथ तयार होतील. असे हे आकाशाला गवसणी घालणारे, आगळं वेगळं असं उत्तुंग, असामान्य, लोकोत्तर आणि युगप्रवर्तक व्यक्तिमत्व आहे. शिवछत्रपतींचे परिपूर्ण निर्णायक चरित्र काळालाही रेखाटता येणार नाही, इतकं ते भव्य, दिव्य आणि महान आहे असे आम्ही समजतो. वास्तविक शिवचरित्र हा एक महत्त्वाचा संशोधनाचा, चिंतन आणि मनन करण्याचा विषय नक्कीच आहे. कधीही न संपणारा असा, सर्वांच्या आवडीचा, प्रेरणा देणारा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या लेखात शिवचरित्रातील काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील क्रांतिकारक घटनांकडे आपण या सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. शिवछत्रपती हे एक विश्ववंदनीय आदर्श राजे. जगात आज जे जे अभिमानास्पद वाटतं त्यांचा संबंध शिवचरित्राशी येतो. लोकशाही म्हणून सर्वांची सर्वोच्च समजली जाणारी शासन व्यवस्था जगाला शिवछत्रपतींनी दिली. अमेरिकेचा अब्राहम लिंकन हा शिवछत्रपतीने पुरस्कृत केलेल्या शिवशाही उर्फ लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. अमेरिकेचा अध्यक्ष अब्राहम लिंकन, आज आपण पाहतो कार्व्हर यांना जेवढी जगभर प्रसिद्धी मिळाली तेवढी शिवछत्रपतींना मात्र मिळाली नाही. हे या देशाचे दुर्दैव म्हटले पाहिजे. जगातील सर्व युद्धशास्त्रे, जीवशास्त्रे, खगोलशास्त्रे, राजनीतिशास्त्रे, मानवशास्त्रे, विज्ञानशास्त्रे, जेवढी काही मानवी जीवनाशी क्षेत्र असतील त्यावर शिवछत्रपतींच्या आचार विचाराचा प्रभाव पडलेला दिसून येतो. म्हणून आजही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात शिवछत्रपती हे एक आदर्श विश्ववंदनीय राजे म्हणून मानले जातात. शिवछत्रपती यांनी धारण केलेले छत्रपती हे नामाविधान याला मात्र फार मोठा अर्थ आहे. शिवछत्रपती म्हणजे राजांचाही राजा असतो. हाच राजा आणि छत्रपती यात मूलभूत फरक आहे. राजे अनेक होऊन गेलेत आणि आजही आहेत, परंतु प्रत्येक राजा हा मात्र छत्रपती नसतो. उदाहरणार्थ, प्रत्येक मंत्री हा आमदार असतो पण प्रत्येक आमदार मुख्यमंत्री नसतो. मुख्यमंत्री हा सुद्धा आमदार असतो पण प्रत्येक आमदार मंत्री नसतो. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांच्या मान सन्मानात आणि अधिकारात जसा फरक आहे तसाच छत्रपती आणि राजा या नावात आहे.
असा या छत्रपती नामाविधानाचा अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. सदरच्या लेखाचा प्रतिपाद्य हेतू कोणता, तर आपल्या मते शिवचरित्र हा एक संशोधनाचा आणि चिंतन मनन करण्यासारखा विषय आहे. आज मितीला शिवछत्रपतींनी राजकीय क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारी कार्यावर भरपूर लिखाण झालेले आहे. आजही होत आहे आणि यापुढे होत राहणार याबद्दल शंका नाही. अर्थातच ही एक आनंदाची बाब आहे. शिवछत्रपतींनी मानवी जीवनाचा सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारक कार्यावर अद्यापही विशेष संशोधन आणि इतिहास लेखन झालेले दिसत नाही. वास्तविक शिवछत्रपतींनी मानवी जीवनाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात घडवून आणलेली क्रांती विशेष महत्त्वाची समजली जाते. परंतु काही अपवाद महात्मा ज्योतिबा फुले वगळता त्याकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष झालेले आहे याबद्दल शंका नाही. शिवछत्रपतींनी मानवी जीवनाच्या सामाजिक क्षेत्रात घडवून आणलेल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील क्रांतीचे वास्तव स्वरूप अथवा अंतरंग कोणते या विषयावर सदरच्या लेखात प्रकाश टाकण्यात आलेला आहे. शिवछत्रपतींचा स्वराज्य निर्मिती पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश सर्वसामान्य मानवी जीवन निर्भय, सुखी, समृद्ध आणि सुरक्षित व्हावे, तसेच त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दहशतवाद कायमचा मोडून टाकणे हाच होता. त्यासाठीच त्यांनी भारतीय एतद्देशीय स्वराज्याची स्थापना केली. असे स्वराज्य स्थापनेचा हेतू धर्म स्थापना आणि धर्म संरक्षणाचा मुळीच नव्हता. आमचे स्पष्ट मत आहे, महात्मा फुले यांनी शिवछत्रपतींच्या सामाजिक क्षेत्रातील क्रांतिदर्शी कार्यावर टाकलेला प्रकाशझोत वास्तविक शिवचरित्र हा मानवी जीवनाला ऊर्जा पुरवणारा पथदर्शक असा मैलाचा दगड आहे. याबद्दल दुमत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा कुणबी उर्फ शेतकरी जातीतून उदय होण्यास तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक गरजा आणि शिवछत्रपतींचे असामान्य कर्तृत्व हेच ऐतिहासिक घटक कारणीभूत तथा जबाबदार आहेत. हे ऐतिहासिक सत्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुळवाडी भूषण शिवछत्रपतींच्या चरित्रपर 1000 ओळींचा इसवी सन 1869 मध्ये ऐतिहासिक पोवाडा लिहून त्यांच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांतिदर्शी कार्यावर सर्वप्रथम प्रकाश टाकला आणि याच पोवाड्याच्या माध्यमातून शिवछत्रपतींचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांतिदर्शी कार्य शूद्रातिशूद्र शेतकरी बहुजन समाजाच्या झोपडीत अथवा घराघरात पोहोचले. त्यासाठी त्यांनी आपल्या पोवाड्याच्या प्रति फुकट वाटल्या आणि त्यांचा स्वाभिमान जागवला. इतकेच नव्हे तर सदरचा पोवाडा लिहून शिवछत्रपतींचे सामाजिक क्रांतिदर्शी कार्य सर्वप्रथम जगासमोर आणले असे म्हटल्यास वावगे होणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पोवाड्याच्या प्रस्तावनेतच शिवछत्रपतींचा सामाजिक दृष्टिकोन विशद केला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा संदेश देणारा आहे. सुरुवातीलाच महात्मा फुले यांनी सदरचा पोवाडा रचण्याचा उद्देश स्पष्ट करताना म्हटले आहे की कुणबी, शेतकरी, माळी, महार, मांग वगैरे पातळी घातलेल्या क्षेत्राच्या उपयोगी पडावा म्हणून हा पोवाडा लिहिला आहे. क्षेत्राच्या म्हणजे कुणबी, शेतकरी, शूद्रातिशूद्र बहुजन मराठा समाज अर्थात कुणबी अथवा शेतकरी मराठा समाज यांच्याकरिता हा पोवाडा खास लिहिला आहे असे ते नमूद करतात. सदरच्या पोवाड्याची सुरुवात फारच उत्कृष्ट आणि गेय, साधी, सरळ, सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल अशीच आहे. ती त्यांच्या शब्दात अशी: कुळवाडी भूषण पोवाडा गातो छत्रपती शिवाजी महाराजांचा, लंगोट्यास देई जाणवी पोशिदा कुणब्यांचा, तू काळ असे यवनांचा. विशेषतः महात्मा फुले यांनी पोवाड्याचा शेवटसुद्धा अत्यंत सुरेख, मार्मिक आणि अर्थपूर्ण शब्दात केलेला आहे. तो त्यांच्या शब्दात असा: ज्योतिबा फुल्याने गाईल पुत्र शूद्राचा, मुख्य धनी पेशव्याचा, जिजाऊचा बाळ, काळ झाला यवनांचा, पोवाडा गातो छत्रपती शिवाजी राजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जातीपातीच्या आणि धर्माच्या लोकांना एकाच राजकीय विचार मंचावर आणून त्यांच्यात समन्वय घडवून आणला. संघटना आणि एकी घडवून आणून त्यांचा स्वराज्य निर्मितीच्या कार्यात उपयोग करून घेतला. त्यांना स्वराज्यात गुणवत्तेच्या आधारावर प्रशासनात नोकरीत दाखल करून घेतले. शिवछत्रपती
छत्रपतीचे विविध जातीपातीच्या आणि धर्माच्या लोकांमध्ये समन्वय अथवा एकी घडवून आणण्याचे कार्य प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी कुळवाडी भूषण पोवाड्याबरोबर मोहम्मद पैगरांवर मानव मोहम्मद हा पोवाडा रचला. त्या पोवाड्यात अफजल खान आणि शिवाजी राजे यांच्यातील संघर्ष हा धार्मिक नसल्याचे अधोरेखांकित केले. हे विशेष महत्त्वाचे समजले जाते. महात्मा फुले यांनी मानव मोहम्मद या पोवाड्यात मोहम्मद पैगंबरांच्या कार्याची माहिती गायली असून त्यांच्या धार्मिक कार्याचा गौरव सुद्धा केलेला आहे. तो त्यांच्या शब्दात असा: खोटा धर्म सोडा, सांगी जगत आला, जन्म घडीला ईशापायी, मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी. महात्मा फुले यांनी रचलेल्या सदरच्या दोन्ही पोवाड्यांचे महत्त्व सांगायचे झाल्यास त्यांनी इस्लाम धर्मात असलेल्या समतेच्या तत्वाचे आणि हिंदू धर्मात असलेल्या भेदभावांचे मोठे मार्मिक आणि काळजाला भिडणारे वर्णन केलेले आहे. प्रजाहित दक्ष, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय आणि समाजवादी समतावादी मोहम्मद पैगंबर. महात्मा फुले यांनी रचलेल्या सदरच्या दोन्ही पोवाड्यांचे महत्त्व सांगायचे झाल्यास त्यांनी इस्लाम धर्मात असलेल्या समतेच्या तत्वाचे आणि हिंदू धर्मात असलेल्या भेदभावांचे मोठे मार्मिक आणि काळजाला भिडणारे वर्णन केलेले आहे. प्रजाहित दक्ष, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय आणि समतावादी मोहम्मद पैगंबर यांच्या चरित्रावर लिहिलेल्या पोवाड्यांच्या माध्यमातून लोकांना संघटित तथा एकत्रित करण्याचा व त्यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा तसेच राजकीय तथा सामाजिक विचार पीठावर अथवा रंगमंचावर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न करण्याच्या पाठीमागे महत्त्वाचा उद्देश म्हणजे या दोन्ही धर्माच्या समाजामध्ये एकजूट व्हायची असेल तर वर्णवर्चस्व वाद, स्पृश्य अस्पृश्यता कायमची गाडून टाकणे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी हेच धोरण प्रत्यक्ष कृतीत उतरवले होते. शिवछत्रपतींच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांतिदर्शी कार्याचे अंतरंग महात्मा फुले यांनी रयतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. सामाजिक क्षेत्रातील क्रांतिदर्शी कार्याची प्रेरणा महात्मा फुले यांना शिवचरित्रातून मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महात्मा फुले यांनी दोन्ही पोवाड्यांचा उपयोग सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसाराकरता एक प्रभावी हत्यार म्हणून केला. त्यामुळे वर्णवर्चस्ववादी, रामदासपंथीय, सनातनी, प्रतिगामी, कट्टर वैदिक धर्माच्या ब्राह्मण वर्णाचे पित्त खवळले. रामदासपंथीय, सनातनी, रूढेवादी तसेच पुराणमतवादी, प्रतिगामी आणि पोथीनिष्ठ विचारांचे कट्टर अनुयायी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना महात्मा फुले यांचे उपरोक्त विचार सहन होणे शक्य नव्हते. त्यांचा धार्मिक अहंकार गेला तेव्हा फुल्यांचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न ऐनकेन प्रकारे द्वारा विडा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी उचलला. वास्तविक शिवछत्रपतींच्या समान आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांतिकारक कार्याचे अंतरंग उलगडून दाखविणार आणि प्रत्यक्ष आचार विचाराची कृतीत उतरवणारे आणि शिवछत्रपतींच्या समान क्रांतिदर्शी कार्याचा प्रचार प्रसार जनसामान्यापर्यंत पोचविणारे महात्मा फुले शिवछत्रपतींचे खरे वारस ठरतात याबद्दल शंका नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ, निरपेक्ष, बुद्धी प्रामाण्यवादी, पूर्वग्रहरहित, पुरोगामी, स्वतंत्र विचार आणि निरोगी होता. महात्मा फुले यांनी अवतार संकल्पना आणि त्यांच्या पाठीमागचा आशय यावर तर्काधिष्ठित विज्ञाननिष्ठ पायावर आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले संशोधन हे सर्व लक्षात घेता विज्ञाननिष्ठ पायावर इतिहास लेखन तथा अन्वेषण करणारे महात्मा फुले हे भारतातील पहिले इतिहास संशोधक आणि इतिहासकार तसेच भारतीय इतिहास लेखन शास्त्राचे जनक होत. शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं पण जात धर्म कधी आड येऊ दिली नाही. शिवछत्रपतींचं राजकारण जात धर्म निरपेक्ष होतं. म्हणूनच आजही शिवछत्रपती हे एक सरंजामशाही युगातील एक आदर्श राजे म्हणून विश्ववंदनीय मानले जातात आणि पुढेही कालातीत आदर्श राज्यकर्ता म्हणून मानले जातील याबाबत शंका नाही. भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे, परंतु भारतात जातवार आरक्षण दिले जाते. हा एक प्रकारचा भारतीय लोकशाहीला लागलेला कलंक आहे, भयंकर स्वरूपात रोग आहे. यावर आजमितीला रामबाण उपाय सापडलेला नाही. आमच्या मते यावर एकमेव निर्णायक अशा स्वरूपाचा रामबाण उपाय म्हणजे जातवार आरक्षण ताबडतोब बंद करणे. ही काळाची गरज आहे, परंतु आज मात्र जातीपातीच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण केले जाते. याचा आम्हाला खेद वाटतो, संतापही येतो. अर्थात जातीपातीचं आणि धर्माच्या नावावर केलं जाणारं राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे अशी सर्वांचीच अंतःकरणातून
इच्छा आहे. हा उद्देश सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचा असला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे सार्थक होईल, असे आमचे प्रामाणिक मत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवछत्रपतींच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याचे क्रांतिकारक स्वरूप जनसामान्यांपर्यंत सर्वप्रथम आणले. शूद्रातिशूद्र बहुजन समाजाचा स्वाभिमान जागवला, त्यांच्यात संघटन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांची धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक शोषणातून सुटका करण्याकरता अथवा सदरच्या क्षेत्रातील उच्चवर्णीयांचा दहशतवाद कायमचा गाडून टाकण्याकरता शिवजयंती सार्वजनिक उत्सव इसवी सन 1869 साजरा करण्यास सुरुवात केली. यावरून महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक शिवजयंती साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश कोणता होता हे सहज लक्षात येते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते, तर एक सामाजिक क्रांतीचे सजीव प्रतीक होते. त्यांनी सर्व जाती, धर्म आणि वर्गासाठी समानतेचा दीप लावला. महात्मा फुलेंनी लिहिलेला कुळीवाडी भूषण शिवछत्रपती हा 1000 ओळींचा पोवाडा हे केवळ शिवरायांच्या शौर्याची कथा नसून तो एका समाज जागृतीचा युगप्रवर्तक दस्तावेज आहे. इसवी सन 1869 जेव्हा समाज अन्याय आणि विषमतेच्या खाईत होता, तेव्हा फुलेंनी हा पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला होता. त्यांनी दाखवून दिलं की शिवरायांची क्रांती केवळ तलवारीच्या बळावर नव्हती, तर ती माणुसकी आणि समानतेच्या तत्वावर होती. आजही शिवाजी महाराजांचा आदर्श आणि महात्मा फुलेंची शिकवण आपल्या समाजाला मार्गदर्शन करीत आहे. शिवरायांचे या आदर्शाचे स्मरण करून आपणही समाज सुधारणेच्या मार्गावर पाऊल टाकायला हवे. महात्मा फुलेंनी शिवरायांच्या कार्यावर लिहिलेला हा पोवाडा आपल्या मनातील ज्योत कधीही मावळणार नाही याची खात्री देतो. म्हणूनच आजही त्याचे महत्त्व कायम आहे आणि भविष्यातही असेच राहील. मित्रांनो, हा दुर्मिळ अशा संशोधनावर आधारित व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शिवप्रेमी असाल तर चॅनलला सपोर्ट म्हणून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.